ह्यो आहे का तुझा डॉक्टर? व्हॉट हॅपन सिस्टर? व्हॉट हॅपन? कांड झाला, अभिनंदन. उशिरा आला आणि वरून विचारतोय व्हॉट हॅपन. इथं माझ्या पोराचं सर्दी नाक जाम झालंय आणि ही तुझी बाया अवयवदानाचं लेक्चर मला द्यायला लागली. सिस्टर नक्की काय झालंय? सर, रोजच्या प्रमाणे ओपीडीत वेटिंगसाठी बसलेल्या लोकांना मी अवयवदानाची माहिती देत होते. हे पहा सर, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला. आम्हाला वेळ झाला कारण आम्ही ओटीमध्ये होतो. तिथे एका मुलाचं त्वरित ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं होतं. प्लीज सर, समजण्याचा प्रयत्न करा. ए ग, वेटिंग मध्ये मी उभा राहू? मी गल्ली मुळाला कुत्र नाहीये मी. तुला माहिती मी कोण आहे? आणि तुला माहित आहेत का हे कोण आहेत ते? मृत्यूला हरवणारी लोक आहेत ही. आणि तुला फक्त अवयवदानाची माहिती ऐकायला जड झालं. मुंडरी पांढरीतल्या काकू आहेत त्या. हा मावशे, अगं इकडं काय करती? हे बघ, तू आपल्या वार्डातली म्हणून तुला सांगतोय मी. ही लोक आहे ना, तुझ्यासारख्या गरिबांकडून अवयव घेतात आणि वरच्या लोकांना विकतात, श्रीमंतांना. हे बघ, राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संस्था यांच्यावर देखरेख ठेवून असते. आणि हा, आम्ही गरीबच आहोत रे, श्रीमंत नाहीत. आणि ह्यांच्यामुळं आज माझा मुलगा जिवंत आहे. अवयवदान करायचं म्हटलं ना, ही लोक आपल्याला वाचवाच सोडून जीव घेतील आपला. जीवदान देणारी जीव घेतील. मावशी, हे लोक धर्मभ्रष्ट करतील आपलं. सगळी अंधश्रद्धा. प्रत्येक धर्म मानवतेचा गुण शिकवते. आणि जीवनदान देणं यासारखं दुसरं पुण्य नाही आहे रे. ए म्हातारे, ऐक, शांत बस. माझ्याकडे वेळ नाही तुला ऐकायला. ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरायला फक्त 2च मिनटं लागतात रे. आणि हीच 2 मिनटं एखाद्याला नवीन आयुष्य देऊ शकतात. अवयव दान करणं म्हणजे नुसतं दान नाहीये, एखाद्याचा कायमचा आशीर्वाद आहे, एखाद्याचा नवीन स्पर्श आहे, एखाद्याचा थांबलेला श्वास आणि एखाद्याचा नवीन जन्म. मरावे परी अवयव रूपी उरावे. ते तुझं प्रवचन बंद करा आता. तू शांत बस. तुम्हाला सांगण्यात काहीच फायदा नाहीये. हे बिड्या फुंकून फुंकून ना सगळी अवयव पोकळ केली आहेत तुम्ही. आणि तुम्ही जर तुमच्याच्याच कामी नाही आहेत तर मग इतरांच्या काय कामी येणार आहे? शांत बसतो. माझं शरीर चांगलं आहे, माझ्या घरच्यांचं पण चांगलं आहे. मला तुझ्या ज्ञानाची नाही असल्या डॉक्टरची काही गरज नाहीये. बघून घेणे एका एकाला मी. चल रे. हे तू बोलत नाहीयेस, तुझी घमेंड बोलते. या डॉक्टरची मी आज वाट लावणार आहे बरं का. लय डोक्यात गेलाय तुम्हाला. पाप्याला फोन लावा पाप्याला. बघतो जीवन 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 मृत्यू जेव्हा तुझ्या उंबऱ्यावर उभं राहील ना, तेव्हा मग तुला आजचा चांगला दिवस कत्तलची रात्र वाटेल. आणि मग तुला अवयव दानाचं आणि या डॉक्टरांचं महत्व कळेल. डॉक्टर, हो डॉक्टर, डॉक्टर वाचवा. डॉक्टर गेले. नर्स, पटकन स्ट्रेचर आणा आणि ओटी रूम रेडी करा. डॉक्टर गेलो वाचवा. आणि मग तुला अवयव दानाचं आणि या डॉक्टरांचं महत्व कळेल. आणि तेव्हाच तुला डॉक्टरांमधला हिरोही दिसेल.